श्री स्वामी समर्थ. आमच्यावर विश्वास ठेवा. वेळ आली की तुम्हाला इतके मिळेल की मागायला काहीच उरणार नाही. आमच्यावरचा विश्वास कधीच वाया जात नाही. माझे नाव तुझ्या ओठाशी असताना तू घाबरतो कशाला? अरे, आम्ही सांगितलेलं थोडं थोडं जरी कळलं ना, तरी माणसं बरंच काही साध्य करू शकतात. बाळ, तुझे चांगले दिवस लवकरच येणार. सर्व स्वप्न तुझी पूर्ण होणार आहेत. काल नाही जमलं म्हणून आज धीर सोडू नका. प्रत्येक दिवस एक नवीन संधी असते. काही गोष्टींना वेळ लागतो, पण त्या नक्की पूर्ण होतात. फक्त त्याआधीच तुम्ही हार मानू नका, कारण प्रयत्न करणं आपल्या हातात असतं. आपण ते करत राहायचं. कर्म म्हणतो, जर तुम्ही एखाद्याला फसवण्यात यशस्वी झालात तर ती व्यक्ती मूर्ख आहे असं समजू नका. त्या व्यक्तीने तुमच्यावर तुमच्या लायकीपेक्षा जास्त विश्वास ठेवला आहे, हे समजून घ्या. लोकांना जास्त हुशार करायच्या भानगडीत पडू नका, कारण एका मर्यादेनंतर तुमचं ज्ञान वापरून तुम्हालाच वेड्यात काढतील. तू आहे पण सत्य आहे. लोक तुम्हाला सल्ले देतील, मार्गदर्शन करतील, प्रेरणा देतील, पण ते फक्त तेवढ्यापुरताच. तुमच्या लाईफमध्ये कितीही प्रॉब्लेम असू देत, ते फक्त आणि फक्त तुम्हालाच सोडवायचे आहेत. दुसरे येतील आणि माझ्या लाईफमधले प्रॉब्लेम सोडवतील असा अजिबात विचार करू नका, कारण तसं नाही होणार. प्रत्येकाला आपल्या लाईफचे प्रॉब्लेम्स सोडवावे लागतात. हे तुम्हाला जरी पटत नसलं तरी हेच खरं आहे. सगळं चांगलंच होणार आहे हे मनात धरून चाला. बाकीचे परमेश्वर बघून घेईल, हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा आणि सकारात्मकतेचा असेल. काही वेळेला आयुष्यात आपल्याला त्रास होणं गरजेचं असतं. आपण वाईट आहोत म्हणून नाही, तर चांगलं वागणं कुठं थांबवायचं हे कळण्यासाठी. नियती जेव्हा तुमच्या हातून काहीतरी हिसकावून घेते, तेव्हा त्यापेक्षाही मौल्यवान देण्याकरिता तुमचा हात रिकामा करत असते. जे जे स्वामी भक्त करतात निष्ठेने अहोरात्र स्वामी माऊलींची सेवा, स्वामी कृपेने त्यांना जीवनात लाभतो सुखसमृद्धीचा अनमोल ठेवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थ महाराज आहेत भक्तांना अभय वरदान देणारी प्रबळ माऊली. भक्तांच्या प्रत्येक अडचणीत सदैव पाठीशी असते त्यांच्या कृपेची सावली. बाळा, एवढी मोठी स्वामीरूपी शक्ती तुझ्या सोबत असताना कशाला तू एवढा घाबरत आहेस? निशंक हो आणि निर्भय हो. आम्ही आहोत तुझ्याबरोबर. बाळा, समोरच्यांनी बोललेले प्रत्येक शब्द जर का तू मनावर घेत राहिलास तर तुझ्या आनंदाची किल्ली तू स्वतः दुसऱ्यांच्या हातात देत असतोस. जे झालंय, जे होतंय, जे होणार आहे ते चांगल्यासाठीच होत आहे. वेळ कोणाचीही सारखी नसते. ज्यांनी तुम्हाला रडवले आहे त्यांना पण रडावंच लागणार. स्वामींचा हात धरून चालणं ज्याला जमलं तो कधीच एकटा पडत नाही. तर लिहा, श्री स्वामी समर्थ. बाळ, माझ्यावर विश्वास ठेव. हेही दिवस जातील, सर्व तुझ्या मनासारखे होईल. अरे, हातात मोबाईल आहे तर कर ना फॉलो, सगळे दुःख दूर होतील. बाळा, मी कुठेही गेलेलो नाही. मी तुझ्या जवळच आहे. ज्यावेळेस तुला माझी आठवण येईल तेव्हा मनापासून तू फक्त मला हाक मार, मी नक्की धावत येईन. बाळ, 28 जानेवारीपर्यंत तुझ्या सर्व अडचणी दूर होतील व तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील. फक्त एकदा मला फॉलो कर आणि माझे नाव लिह. तुझी इच्छा पूर्ण होणारच, या गोष्टीवर विश्वास ठेव आणि माझ्यावर निशंक सोपव आणि तू तुझे कर्म करत राहा. त्याचे फळ तुला नक्कीच मिळणार. परमेश्वराची किमया पहा. सृष्टी निर्माण करणारा स्वतः मात्र अदृश्य आहे. जग पाहण्यासाठी आपल्याला दृष्टी दिली, पण त्याला पाहण्यासाठी मात्र आपल्याला डोळे बंद करावे लागतात. बरं चाललंय आयुष्यात हे आपण कोणालाही सांगू शकतो, पण खरं काय चाललंय आपल्या आयुष्यात हे सांगायला जवळचा माणूस लागतो. स्वामी म्हणतात, मनाने लहान होऊ नकोस. जिथे आपलेच लोक पाठ फिरवतील तिथे मी तुला साथ देईन. स्वामी म्हणतात, समतोल मनासारखे कोणतेही व्रत नाही, समाधानासारखे कोणतेही सुख नाही, लोभासारखा कोणताही आजार नाही आणि दयेसारखे कोणतेही पुण्य नाही. बाला, लोक रंग बदलतात, पण मी माझ्या भक्तांची वेळ बदलत असतो.
त्यामुळे विश्वास ठेव. बाळ, संकट तुमच्यातली शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठीच येत असतात. फक्त तू कोणालाही फसवू नको आणि आमच्यावर विश्वास ठेव. उदास असशील तर माझे नाव घे. दुःखी असशील तर माझे ध्यान घे. मार्ग भेटत नसेल तर माझे विचार घे. एवढ्याने समाधानी नसशील तर अक्कलकोटची धाव घे. श्री स्वामी समर्थ. श्रीमंतीचा गर्व नको. स्वाभिमानाने जगावं. मीपणा सोडा. सर्वांशी प्रेमाने वागा. मन परमेश्वराच्या चिंतनात गुंतवा. थोरा मोठ्यांचा आदर राखा. भगवंताचे प्रेम मिळण्यासाठी आपले अंतःकरण दुर्गुणांपासून मुक्त केले पाहिजे. सुख म्हणजे काय? दुःखाची कमतरता म्हणजे सुख होय. अभिमानाने परमात्मा दुरावतो. म्हणून आपण सर्वांशी नम्रतेने वागावे, म्हणजे भगवंत आपल्या जवळ येईल. जय जय स्वामी समर्थ. अन्न हे कधीच शिले होत नाही. अन्न म्हणजे परब्रह्म आहे. जसा देव कितीही रागावला असला तरी तो आपल्या भक्तांवर कृपा करतो, तसंच अन्न हे कोणत्याही परिस्थितीत नेहमी आपली भूक भागवायला मदत करते. चूक लपवल्यावर ती मोठी होते. चूक मान्य केल्यावर ती कमी होते. चूक झाल्यावर पश्चाताप करून ती सुधारण्याचा प्रयत्न केल्यावर ती नाहीशी होते. माणसाला नशिबात असेल तर योग्य वेळ आल्यावरच त्याला हवे असलेले मिळते. पण ती योग्य वेळ आपल्यासाठी स्वामी ठरवतात. पण म्हणून अवास्तव अपेक्षा ठेवून काहीच न करता फलाची अपेक्षा ठेवणे चुकीचे असते. आत एक आणि बाहेर एक असं कधीही वागू नये. कोणाचे दिसण्यावरून कोणाला मोजू नये. उत्तम दिसणं हे आपल्या हातात नसतं. उत्तम विचार करणं हे आपल्या हातात असतं. परिपक्व वागणं हे उत्तम व्यक्तिमत्व असण्याचं लक्षण असतं. अधिकार हा मागून मिळत नसतो. हिसकावून मिळवला तर तो टिकत नाही. अधिकार हा कमवायचा असतो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी महाराज सांगतात, जे दुसऱ्यांना आवडतं ते करू नका. जे तुम्हाला आवडतं ते करा. कारण आपल्या मनाला आवडणारी प्रत्येक गोष्ट मन प्रसन्न ठेवते आणि इतरांना आनंदी ठेवण्यासाठी मदत करते. पाण्यामुळे शरीर स्वच्छ होते. ज्ञानाने मन शुद्ध होते आणि सत्य बोलण्याने आत्मा पवित्र होतो. आयुष्यातील प्रत्येक क्षण हा योग्यच असतो. त्यातून आपण काय शिकलो याच्यावर आपला वर्तमान अवलंबून असतो. चांगल्या गोष्टीतून आनंद घ्यावा. वाईट गोष्टीतून अनुभव घ्यावा. निंदा करणारे खूप असतात, पण आपण त्याचा परिणाम किती करून घ्यावा हे आपल्यावर अवलंबून असते. नशिबात असेल तर ते सगळ्यांनाच मिळते, पण नशिबात नसते ते फक्त श्री स्वामींच्या दरबारात मिळते. अरे बाळा, तुला माझ्यावर विश्वास असेल तर माझे नाव लिही. तुझं मन माझ्यात लाव. मग तुझी चिंता ती माझी चिंता असेल. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुझी वाट कितीही खडतर असली तरी शेवटपर्यंत मी तुला साथ देईन. तुझ्या अंतरात्म्यात आहे मी. तुला हरू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही. जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी, त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. जर आपल्या नशिबाने आपली साथ सोडली तर मरायचे नसते, तर स्वतःच्या हिमतीवर जगायचे असते. यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे. दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे. विश्वास ठेव. जिथे संपते मर्यादा तुझी, तिथून साथ देतो मी. दगडातून मूर्ती बनवण्यासाठी दगडाला टाकीचे घाव सोसावे लागतात. तसेच आपल्यातील मानवी मूर्ती बनविण्यासाठी आपल्यालाही काही परिस्थितीचे घाव सोसावे लागतात. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवशील त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ चोलप्पाच्या मुलांबरोबर गोट्या खेळत होते. स्वामी म्हणतात, जिंकायचं असेल तर नेम अचूक पाहिजे. लक्ष केंद्रित करावं लागतं. खेळ म्हटलं तर गोंगाट तर होणारच. चोलप्पाची सासू पारायण करत असते. तिला त्रास होतो. चोलप्पाची पत्नी स्वामींना थोड्या चिडक्या स्वरात, निदान थोड्या वेळपर्यंत तरी शांतता राखा, असं म्हणते. स्वामी मान्य करतात, पण समज पण देतात. पारायण करताना खेळाचा आवाज ऐकू तरी कसा येतो? कोणतीही गोष्ट करताना एकाग्रता हवी. देवाचे नाव घेताना तर ती उच्च पातळीची हवी.
सोलप्पा आपल्या एक स्नेहीजन वामनराव बडोदेकर यांना स्वामी दर्शनाला आणतो. वामनबुवा स्वामींना पाहतच राहतात. एका मुलाला भूक लागली म्हणून स्वामी आतून नैवेद्याचे अन्न आणून घास भरवतात. नैवेद्याचे अन्न आणताना सोलप्पाची सासू विरोध करते, पण स्वामी दुमानत नाही. स्वामी सांगतात, पोथी नुसती वाचू नका, आचरणात आणा. अंधश्रद्धा, सोवळ ओवलं यांच्या जास्त नादी लागू नका. सोलप्पाची पत्नी आणि सासू सोलप्पाजवळ तक्रार करतात, पण सोलप्पा काही ऐकत नाही. तिकडे शास्त्रीबुवा वामनबुवांना स्वामींबद्दल घालून पाडून बोलतात. मग ते वामनबुवाला घेऊन आपल्या गुरु घोलप्पा स्वामीकडे जातात. घोलप्पा स्वामी मूठभर मातीला सोन्याच्या नाण्यात बदलून चमत्कार दाखवतात. वामनबुवा चमत्काराला दुमानत नाही. उलट ते घोलप्पा स्वामींना आपल्या गुरु स्वामी समर्थांबद्दल सांगतात. घोलप्पा स्वामी सोन्याचं लालूच देऊन आपला शिष्य करू असं पाहतात. वामनबुवा आणि घोलप्पा स्वामी यांच्यात वादविवाद होतो. जाता जाता वामनबुवा सांगून जातात की माझे गुरु येईल तुमची परीक्षा पाहायला. तिकडे शास्त्रीबुवा घोलप्पा स्वामीकडे दगड घेऊन याचं सोनं करा अशी विनंती करतात. अर्ध सोनं आम्ही घेऊ अशा अटीवर घोलप्पा स्वामीकडे आपले प्रयत्न सुरू करतात. पण काहीही केल्यानंतर त्यांना यश मिळत नाही. त्यांना वाटतं की वामनबुवांनी आपली विद्या हिरावली आहे. म्हणून सूड घ्यायला घोलप्पा स्वामी धर्मशाळेत जातात. घोलप एक मोठा धोंडा घेऊन वामनबुवांवर टाकायला जातात. पण त्यांना धोंडा टाकताच येत नाही आणि उलट ते स्वतःच पडून त्याच धोंड्याखाली चिरडले जातात. धोंड्याच्या आवाजांनी वामनबुवा जागे होतात. त्यांना लगेचच सर्व प्रकरण कळते. ते मनोमन स्वामींना आपले रक्षण केल्याबद्दल धन्यवाद देतात. काही वेळाने घोलप जागे होतात. त्यांना स्वामींच्या सामर्थ्याची प्रचिती येते. ते शरणगती पत्करून स्वामींना भेटतात. स्वामी बोध करतात, घोलप, आपल्या सिद्धीचा उपयोग आपले प्रस्थ वाढवायला करू नये. अरे, आपले सामर्थ्य आणि शक्तीचा उपयोग लोकांच्या कल्याणाकरता करावा. स्वामी म्हणतात, दारासमोर येऊन कोणी उन्हाळ्यात पाणी मागत असेल तर हातातील काम बाजूला ठेवून पाणी द्यावे. कारण उन्हाळ्यात तहानलेल्या व्यक्तीस, मुक्या जनावरास पाणी देणे अथवा पाजणे भाग्याचे मानले जाते. रस्त्यावर वृद्ध, अंध, अपंग, आजारी व्यक्तीला मदत हवी असेल तर ती जरूर करावी. यासारखे पुण्य कमावण्याची संधी नाही. एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये लक्ष्मी वास करते, म्हणून कुटुंब विभक्त होऊ देऊ नका. आई वडील साक्षात देवाची रूपे आहेत. त्यांना नेहमीच वंदन करा. बाळ, मी कोणत्याही रूपात येऊन तुला मदत करायला येईन. मला शोधू नकोस, फक्त ओळख. कोणावरही अतिविश्वास ठेवू नकोस. अति तिथे माती, म्हणून स्वतःवर विश्वास ठेव. तुला जे योग्य वाटेल तेच कर. जास्त चिंता करू नकोस. तू आमच्यावर सर्व सोपवलेले आहेस ना. मग आता काय करायचे ते आम्ही पाहून घेतो. तू फक्त तुझे प्रामाणिक प्रयत्न कर. आज तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत. बघतोय काय, माझे नाव तर लिहून बघ. आपलं आयुष्य हे दुसऱ्यांच्या आयुष्याशी तुलना करून राहिल्यास तुम्हाला कधीच मनशांती मिळणार नाही. आपल्याकडे जे आहे त्यामध्ये आनंदी राहा. सराव तुम्हाला बळकट बनवतो. दुःख तुम्हाला माणूस बनवते. अपयश तुम्हाला विनम्रता शिकवते. यश तुमच्या व्यक्तिमत्वाला चमक देते. परंतु फक्त विश्वासच तुम्हाला पुढे चालण्याची प्रेरणा देते. वेळ आणि नशीब दोन्ही परिवर्तनशील आहे. म्हणून चांगल्या वेळी अभिमान आणि वाईट वेळी चिंता करू नका. दोन्ही बदलणार आहे. वेळ आली तर स्वतःची स्वप्ने तोडा, पण जवळची माणसं तोडू नका. कारण स्वप्न परत येतात, पण माणसं कधीच परत येत नाहीत. श्री स्वामी समर्थ. जिथे सर्व असमर्थ तिथे फक्त स्वामी समर्थ. भिवू नका. स्वामी आपल्या भक्तांवर कधीच अन्याय होऊ देत नाहीत.